मांडी हलवून मातीच्या गर्भात होता गजसुरा, तुला तुझ्या पित्याच्या पदाचा प्रतिशोध घ्यायचा आहे. गुरुदेव, आपण या तिघांचा मला ठेवठिकाणा सांगा. माझ्या या विशाल बळाखाली त्याला तुला मुंग्यासारखा चिरडून मारतो. गजसुरा, हे काम एवढं सोपं नाही. त्यासाठी तुला तपस्या करावी लागेल. तपस्या? काय असते ही तपस्या? मी तुला सर्व काही समजावून सांगतो, पण त्याआधी तुझं हे भव्य रूप सोडून छोटं रूप धारण कर.
गोड गळ्याने आळवी कोकिळ झाली बघा ही भोर. गोड गळ्याने आळवी कोकिळ झाली बघा ही भोर. वनी नाच तो मोर ग तुई तुई वनी नाच तो मोर. वनी नाच तो मोर ग तुई तुई वनी नाच तो मोर. वनी नाच तो मोर ग तुई तुई वनी नाच तो मोर. वनी नाच तो मोर ग तुई तुई वनी नाच तो मोर. गोड गळ्याने कुठे आहेस तू? राधे, मी तर इथेच आहे. काना, मला ठाऊक होतं तू नक्की येणार माझ्या भेटीला. अगं माझे बाय, मी काना नाही, मी ताना आहे माझ्या बायकोचा. काना, ही कुठली रे तुझी भाषा? अगं माझी भाषा अशीच आहे. कुठे झाली हा थट्टा काना? आधी तू बाणावर ये ना. माझ्या बायकोन बघितलं ना तर माझ्या तोंडात पडतील वाहणार. मागे सर मागे सर. खरंच तुम्ही माझी काना नाही? आता मगापासून तुला सांगत होतो पण तू ऐकून घेशील तर ना. काना समजून मलाच बिलगलीस. क्षमा करा, मी तुम्हाला माझा काना समजले. तू मला काना समजली पण माझा पण धाक धाक वाढला ना. बरं आता मी येतो. असं का होतंय? जिथे तिथे कानाचाच बस होतंय. पाहिलंच ना काना,
आता जर कोणी पाहिलं असतं तर आणि आता किती ओढवलं असतं ना. सांग ना काना, कुठे आहेस तू? राधे, मी तर इथेच आहे. काना, खरंच तू आहेस ना? हो राधे. तुला फसवतोय. मांडी हलवू नको. अरे मांडी हलवू नको. राधे, काय ग एवढी मोठी मावशी का तुला दिसत नाही? कुणाला बी मिठ्या मारे सुटलीस? अगं मावशी, खरंच गे इथे काना होता. अगं तू काय येरी बिरी झालीस की काय? मी मावशी आहे मावशी. काय नाही काय नाही काय? नाही ग मावशी, खरंच गे इथे काना होता. अगं तुला भात झाला असेल ग. नाही ग मावशी. चल चल, बाराबीर आहेस ना? हो अरे. चल घरला चल. तू हो पुढे, मी येते. लवकर या. हो मावशी, येते हा. काय रे बाबा, मिठे मिठे मारलो कुणाला पण. मेली वासारी. आज हे असं का होतंय? जिथे तिथे कानाचाच बास होतोय. पाहिलंच ना काना, मुकुंदा ही राधा किती वेडी झाली तुझ्यासाठी. तुझ्या विना एकही क्षण मला करमत नाहीये. सांग ना काना, कुठे आहेस तू? राधे, मी तर इथेच आहे. पण काना, मी विश्वास तरी कसा ठेवू? तर ये माझ्या जवळ आणि घे खात्री करून. पण काना, नाही नको. दोन्ही वेळा फजिती झाली, आता पुन्हा तशी फजिती नको. करमेना मुळी मला तुझ्या रे विना. अरे कान्हा, करमेना मुळी मला तुझ्या रे विना. खरंच सांगते तुला मी रे कान्हा, खरंच सांगते तुला मी रे कान्हा. करमेना 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 मुळी मला तुझ्या रे विना. अरे कान्हा, करमेना मुळी मला तुझ्या रे विना. खरंच कान्हा, करमेना मुळी मला तुझ्या रे विना. राधे, हा भास नाही, सत्य आहे. पण काना, मी विश्वास तरी कसा ठेवू? तर ये माझ्या जवळ आणि घे खात्री करू. नाही नको, दोन्ही वेळा फजिती झाली आहे, आता पुन्हा फजिती नको. राधे, या पूर्वी जे पाहिलं ती सगळी माझीच दिला होती. मी तर फक्त तुझी थोडी गंमत करत होतं ग. हो राधे. पण काना, तुझी गंमत मला अजिबात आवडली नाही. मी निघते. राधे, थोडा वेळ थांब ना ग.
तसे वाहे गंगेत निर्मळ पाणी जशी आपुली राधे प्रेम कहाणी जसे वाहे गंगेचे निर्मळ पाणी तशी आपुली कान्हा प्रेम कहाणी हातात हात लावून प्रीतीची गाणी देवाने आवाज दिला चल जाऊ त्याच्या भेटीला माझ्या देवाने आवाज दिला चल जाऊ त्याच्या भेटीला माझ्या देवाने आवाज दिला चल जाऊ त्याच्या भेटीला कामही सारी देऊन बाजूला कामही सारी देऊन बाजूला देवा आलो तुझ्या भेटीला माझ्या देवाने आवाज दिला चल जाऊ त्याच्या भेटीला काय सेवा करू? सुदामा, आम्ही तुझ्यावर एक महत्वाची कामगिरी सोपवत आहोत. ती करशील ना? काना विचारणार नको, आदेश दे. सुदामा, तर ऐक मग. आज मथुरेच्या साऱ्या गवळणी गोकुळला जाणार आहेत, तर तुला त्यांचे रस्ते प्रतिबंध करायचे आहेत. काना का म्हणून विचारणार नाही, पण एक अडचण आहे. कसली अडचण सुदामा? काना त्या गवळणींनी विचारलं तर हुकूम आणि कायदा. हुकूम कृष्णाचा आणि कायदा सुदामाचा. मग ही कामगिरी झाली म्हणून समज देवा. आता मला आज्ञा दे, येतो. यशस्वी भव. येतो देवा. हे मथुरा नरेश, मी देवकी नंदन वासुदेव पुत्र, देवकीचा काना, यशोदेचा ताना, गिरीधर मुरलीधर कृष्ण कन्हैया लवकर तुझ्या भेटीला येतोय. बाजाराला चला सयानो, बाजाराला चला, बाजाराला चला सयानो, बाजाराला चला. बांगडी कोंबड्यानं पाटच्या रातीला न, बांगडी कोंबड्यानं पाटच्या रातीला. बाजाराला चला सयानो, बाजाराला चला, बाजाराला चला सयानो, बाजाराला चला. बाई पंजडांची छनछन, हाती बांगड्यांची किणकिण, हाती बांगड्याची किणकिण, हाती बांगड्याची किणकिण. नभ आले ओ थांबून, कर्णधरतीशी मिलन, कर्णधरतीशी मिलन, कर्णधरतीशी मिलन. वारक नाचतो ग चारही दिशेला, न वारक नाचतो ग चारही दिशेला. बाजाराला चला सयानो, बाजाराला चला, बाजाराला चला सयानो, बाजाराला चला. शीतचंद्राच्या प्रकाशानं आलं शिवार उजळून, आलं शिवार उजळून, आलं शिवार उजळून. पडता कानी वेणूची धुन, डोळतन मन आनंदानं, डोळतन मन आनंदान, डोळतन मन आनंदान. उषाबाई चालल्या ग उषाच्या भेटीला, न उषाबाई चालल्या ग उषाच्या भेटीला. बाजाराला चला सयानो, बाजाराला चला, बाजाराला चला सयानो, बाजाराला चला, बाजाराला चला. पाटच्या रातीला न, बांगडी कोंबड्यानं पाटच्या रातीला. बाजाराला चला सयानो, बाजाराला चला, बाजाराला चला सयानो, बाजाराला चला, बाजाराला चला सयानो, बाजाराला चला, बाजाराला चला सयानो,
हा मंद मंद वाहणारा थंडगार वारा, पाखरांची किलबिल आणि मनाला मोहून टाकणारा मनमोहक सुगंध, सारं किती रम्य. तुझ्या कानाची खाली ठोका ठोका काय ठोका, तू ठोकणार मला हत्ताला वंगाला. अरे तारण ए तुला धरा, तुला घालीन ना सरळ सरळ मजुरीत पडशील बघ. राधे आता तूच समजू बाई. तारा पहिलाच ना राधे, मला कमी ऐकू तर म्हणून काही बोलत नाही. तारा तुला कोणी काही बोलत नाही, तू चुकीचं ऐकतेस आणि सर्व गोल करत असतेस. काय कर राधे, तुम्ही कसला झोल केला राधे, इथं राहू दे. झाली ए सुरुवात म्हणते मी. तुम्ही सगळ्या इथेच व्हायचा. तुम्ही जरा गप्प बसा, मीच घालते बरं मावशीला. काष्टा घातलायस ना तो सुटायचा. बांधलाय वाटला मी. नवरा वाटा सोडाय नाही. हिला कसं माहिती नवरा सोडता का नाही तो? काय बघायला येतेस खरं? बघायला तर मी येणारच आहे. काय चला चला बिगी बिगी. असला तू सांगायला ग, सांगितलंच पाहिजे का? त्याशिवाय बाजार कसा व्हायचा? असं म्हणते तुम्ही सांगा बघू आपल्या सासूला एक करून. काय ग मावशी, काय देते? काही देत नाही. घ्यावाचा घ्यावाचा. असं काय घ्यावाचा? त्या घोचा नाव घ्यावाचा. वय वय नाव घेते. वय वय चिडायचं नाही. मी कशाला तुझ्या घोच्या नावावर? बघ अजिबात चिडायचं नाही. नाही नाही अजिबात नाही. ऐक ऐक, होय होय. नवरीला लागते नवऱ्याच्याला दृष्टी. ऐका हा, नवरीला लागते नवऱ्याच्याला दृष्टी. मावशी सांभाळून घाट सुट्या मुली का असतील? अगं हे मेलेलं दृष्टी काय पण काय बोलतेस? वडा बटाटा वडा. तुला वडा दाखवतो नंतर बरोबर. थांब. वड्यात वडा बटाटा वडा. आणि सुदेशराव तुम्ही आईला तुमच्या आईशीला विचारा ना आपला शोभलकाव जोडा. शबाश. भैया भैया बोल. साधू पुरणपोळीत तूप असावे, ताज्या रसिक हो. आमची मावशी फारच आहे नाजूक. तू पहिलं नाजूक समजतेस, काष्टा सोडते. हे कधी बघितलं माझा काष्टा सुटलेला? मेली वासाडी. आता तोच इकडे ये इकडं. आता तू तुझ्या भावाचं नाव घे. का म्हणते? तुझा भाऊ नाहीये? माझा भाऊ आहे, माझ्या घरी बसलाय. बोलवते ना मग. आता घे की बिगी बिगी. परसात अंगण अंगणात तुलस. ऐकतेस ना? बहिरी नाही. परसात अंगण अंगणात तुलस. रसिक हो, मी तर इथे उभे पण तुम्ही टाळ्या वाजवायला करू नका आलस. शबाश. आता कोण येतोय? यायचं बिगी बिगी. इकडं काय बघता? तिकडे बघा. वाकडा होईल बघ. आता घेतच ना? या घे. दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार. दिव्याच्या या वातीला लागतो तेलाचा आधार. आजच्या आमच्या कार्यक्रमासाठी ही सुंदरा तुम्हा सर्वांचे मानते आभार. शबाश. वाकडा होईल. आता राधाबाई अशी बिगी बिगी ये ना. नाव घे की. ऐक मावशी. होय होय. चंदनी पानात मुग्ध काळी हसली. चंदनी पानात मुग्ध काळी हसली. आणि मावशी
श्रीकृष्णाच्या प्रेमात मी राधा नकळत फसली. वा वा. चला आता कसं मस्त वाटतंय. चला बिगी बिगी चला चला. हॅलो मला वाटतंय हातूनच पडलेला असतो. हातून पाडतो पण हे करून तुझ्या का नाही बोरत असतो बघा तेव्हा. तिला रोज भेटत वाटत मग लाडूच भेटत ना. आम्हाला वाटला वेळी वासाडी झाला समजा. चला बिगी बिगी आता. कुठं जायचा वेगळी वेगळी सांगा मला. अगं वासाडी इकडं पण. हा काय हा एवढा मोठा भला मोठा घाट. नाही 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 नाही. अगं तू का सांगतो इकडे काली गुंजरी कसं इकडे इकडे येत आहे. इकडे ते काळ्या घुशा तिकडे तुम्ही कर. अगं काय झालं माहितीये काय. काल माझा नवरा पारला. मठ घ्या ग शिरी दह्या दुधाचा दुधाचा चढायचा ग घाट हा मथुरेचा चढायचा ग घाट हा मथुरेचा. माझी कपिला हरवली रम्याल्यानो जमलो या शोधून. अरे पण तुझी गाय गेली कुठं. काय सांगू आता तिथं वाड्यात नेऊन बांधले आणि आलो. भेटली ना. हा मग दोघं दोन बोबड्या आणि वाकड्या तर इथं मेलं मला दोघं जण भेटलो. त्याची पण घेऊन आलो. पण काय तुझा काय झाला. हॅलो जयेश सकपाळ 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांच्यावर एक फरमाईश आली आहे की माझ्या डोईवर भरणं घागरी रे हे गाणं झालं पाहिजे. तर त्यांच्यासाठी खास हे गाणं सादर करीत आहोत. माझ्या डोईवर